नमस्कार. आज आपण रोजच्या जेवणातली मस्त झटपट आणि पौष्टिक अशी थाळी करणार आहोत. तर अवघ्या अर्ध्या तासातच ही थाळी बनवून होते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तर आपल्याला वरण भात लावून घ्यायचा आहे. तर इथे मी एक साधारण वाटी तूर डाळ घेतलेली आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि कुकरमध्ये आपल्याला लावून घ्यायची आहेत. तर यामध्ये हळद टाकायचं आणि थोडं तेल टाकायचं. तर वरण भात म्हटलं की सर्वांनाच येतो हे सांगायची मला काही गरज नाही वाटत. तर इथे मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि भात मोकळा सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये तेल आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला. तर वरण भात लावून घेतल्यानंतर आपण झटपट असं स्वयंपाक करणार आहोत. लवकरात लवकर कसा स्वयंपाक होईल आणि रोजची थाळी जी आहेत ना पौष्टिक कशी बनवू, तर या रेसिपीमध्ये आणि या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. रोज नवनवीन रेसिपीज असतात. तर आता आपण सलाद करून घेऊयात. तर इथे आपण सलाद करताना तेलाचा अजिबात वापर करणार नाही आहोत. तर इथे मी अर्धी कॅबेज घेतलेली आहेत आणि थोडी काकडी घेतलेली आहेत. तुम्ही यामध्ये ज्या भाज्या तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या घेऊ शकता. तर इथे मी गाजरसुद्धा घेतलेला आहे. हा सलाद जो आहे ना आपण यामध्ये तेलाचा वापर करणार नाही आहोत. तर यामुळे हा सलाद हेल्दी होणार आहेत आणि त्याचप्रमाणे हिरव्या भाजीपाला खाल्लाच पाहिजे. तर मग तो तसा न खाता आपण काही म्हणजे त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे ज्यामुळे जो सलाद आहे तो छान लागणार. तर इथे मी कॅबेज चिरून घेतलेले आहेत अर्धे आणि थोडं गाजर किसून घेतलेलं आहेत आणि त्याचप्रमाणे यामध्ये काकडीसुद्धा किसून घ्यायची आहेत. तर तुम्हाला जर काही यामध्ये अजून भाज्या जर ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता. तर यामध्ये मी कांदासुद्धा किसून घेतलेला आहे. इथे मी टोमॅटो किसून न घेता चिरून घेणार आहेत कारण चिरलेलाच टोमॅटो छान लागतो खायला. तर तुम्हाला किसायचं असेल तर तुम्ही किसूसुद्धा शकता. तर मग असे स्लायसेस करून घ्यायचे टोमॅटोचे आणि थोडी कोथिंबीर चिरून घ्यायची. तर बघू शकता मस्तपैकी आपण हेल्दी असं सलाद करून घेतलेलं आहे. यावर टोमॅटो टाकायचा आणि थोडी कोथिंबीर टाकायची आहे. तर यामध्ये तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता म्हणजेच कोशिंबीर तयार होणार. पण इथे मी दही वगैरे नाही टाकलेलं आहे. एकदम सिंपल हे केलेलं आहे सलाद केलेलं आहे. यामध्ये अर्धा चमच मीठ, 1 चमच तिखट टाकून घेतलेलं. यामध्ये तुम्ही लिंबाचा रससुद्धा टाकू शकता आवडत असेल तर. तर सलाद तयार झालेला आहे. आता आपण भाजी करायला घेऊयात. इथे मी साधारण 4 कारले घेतलेले आहेत. वरची साल काढून घ्यायची म्हणजे कारल्याची भाजी आहे ना कडवट होणार नाही. तर ही जी भाजी आहेत आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने करून दाखवलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे कारले जे आहेत ना हे आपण कट करून घेऊयात. जर अशी थाळी जर रोज असेल जेवणामध्ये तर अगदीच पौष्टिक आपण रोजच्या जेवणामध्ये काहीतरी पौष्टिक खाल्लं पाहिजे. त्यामुळे आपण सलादची रेसिपी दाखवलेली आहेत. अगदी हेल्दी रेसिपी आहेत आणि ही भाजी जी आहेत ना कारल्याची ही सुद्धा हेल्दीच ठरणार आहे. तर अशा रीतीने यामधल्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या. इथे आपण मसाला कारली करणार आहोत. यामध्ये मी भरपूर कमीत कमी मसाल्यामध्ये दाखवणार आहेत ही भाजी कशी बनवायची. आपल्याकडे जर जास्त मसाला अवेलेबल नसेल तर ही भाजी कशी बनवायची हे सांगितलेलं आहे. साधारण इथे 1 चम्मच तेल टाकलेलं आणि त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबरा किस किंवा याऐवजी खोबरं देखील टाकू शकता. थोडे जिरे टाकलेले साधारण 1 चम्मच आणि यामध्ये थोडं खोबरं टाकलेलं. जर मसाला नसेल म्हणजे खोबरं वगैरे नसेल तर मग ही रेसिपी या पद्धतीने केली तरीही चालेल. यामध्ये 1 वाटी धने टाकलेले. आता गॅस लावून घ्यायचा आणि यामध्ये आपण कारले बॉईल करणार आहोत. तर कारले कळू होणार नाहीत यासाठी दुसरी टिप्स आहे की यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चम्मच साधारण हळद टाकून घ्यायची आहे. म्हणजे यामुळे काय होणार की कारल्याचा जो कडवटपणा आहे तो पाण्यामध्ये निघून जाणार. साधारण आपल्याला ही कारले जे आहेत ना 5 ते 6 मिनिट बॉईल करून घ्यायचे आहेत लो फ्लेमला. म्हणजे यामधला कडवटपणा जो आहेत ना कारल्याचा पूर्ण निघून जाणार आणि वाटणारसुद्धा नाहीत की ही कारल्याची भाजी आहे म्हणून. अतिशय चविष्ट. तर यामध्ये आपण 1 चम्मच चटणी टाकणार आहोत. तर ती चटणी काय असणार आहे ज्यामुळे भाजी जी आहेत ना अतिशय अप्रतिम लागणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे कारले जे आहेत ना 5-6 मिनिट झाले की हे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. तर तोपर्यंत आपण मसाला करून घेऊयात. याचं वाटण करून घेऊयात. जो मसाला काढून घेतलेला होता आपण तेलामध्ये फ्राय केलेला होता तो मसाला थंड होऊ द्यायचा आणि नंतर याचं वाटण करून घ्यायचं आहे. तर वाटण करताना यामध्येच आपण मसाले ॲड करणार आहोत. तर यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या ॲड करायच्या आणि थोडी कोथिंबीर. यामध्ये काश्मीरी लाल तिखट साधारण 1.5 चम्मच टाकलेलं, 1 चम्मच मीठ, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, हळद अर्धा चम्मच या पद्धतीने टाकून घेतले आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने थोडं जाडसर वाटण करून घ्यायचं. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. हे वाटण काढल्यानंतर आपल्याला हा मसाला जो आहे ना तो स्टफिंग करून घ्यायचा आहे. तर कारलेसुद्धा बॉईल झालेले आहेत. 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. एका यामध्ये कारले काढून घ्यायचे ताटामध्ये आणि यामध्ये आपल्याला मसाला स्टफ करून घ्यायचा आहे. हा प्रेस करून आपल्याला मसाला स्टफ करून घ्यायचा आहे म्हणजे छान पूर्ण व्यवस्थित मसाला
यामध्ये स्टफिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे कारल्याची भाजी जी त्याची आहेत ना ते टेस्टला खूप छान लागणार आणि वाटणार सुद्धा नाहीत कारल्याची भाजी आहे म्हणून. बघू शकता या पद्धतीने. तर पूर्ण कारल्याचे स्टफिंग आपण भरून घेऊयात. आता ही भाजी आपण कमीत कमी तेलामध्ये कशी बनवायची ते बघूया. तर बघू शकता पूर्ण स्टफिंग झालेले आहेत मसाला आणि याच पद्धतीने आपल्याला ही कारल्याची भाजी करून घ्यायची आहे. तर इथे साधारण 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तेल याला जास्त लागत नाहीत कारण यामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत. फक्त इथे 2 चम्मच तेल टाकलेलं आणि यामध्ये पूर्ण कारल्याचे आहेत ना भरून घेतलेले आपण मसाला ते पूर्ण टाकून घ्यायचे आहेत. तर यावेळेस आपल्याला गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. तर या पद्धतीने पूर्ण कारले आणि हलक्या याने आपल्याला हे फिरून घ्यायचे आहे. तर यामध्ये 1 चम्मच साधारण इमलीची चटणी टाकली आहे, ज्यामुळे भाजी जी आहेत ना अप्रतिम लागणार आणि चवीला सुद्धा छान लागणार. तर यामध्ये गूळ टाकून घ्यायचा आहे साधारण 1 चम्मच आणि यामध्ये तुम्ही साखर देखील टाकू शकता आणि थोडा मसाला काढून ठेवलेला होता, जे वाटण होतं सुकं ते काढून ठेवलेलं होतं आणि हे यामध्ये टाकून घ्यायचं. तर आपण साधारण 2 मिनिट हे कारले होऊ द्यायचे आहेत, कारण आपण सर्वप्रथम कारले बॉईल करून घेतलेले होते, त्यामध्ये कारले जास्त बॉईल करायची गरज नाही आणि हे सर्व करून घेऊयात. बघू शकता भरली कारली तयार आहेत. ही झाली आपली दुसरी रेसिपी. सर्वप्रथम आपण सलाद केलेला करून दाखवलेला आहे कसा बनवायचा हेल्दी आणि नंतर आपण भरली कारली केलेली आहेत. त्याचप्रमाणे वरण भातचा कुकरसुद्धा लावलेला आहे आणि आता आपण चपाती करून घेऊयात. तर इथे मी चपाती करून सुद्धा दाखवलेली आहेत. तर मी इथे पीठ कसं भिजवायचं हे वगैरे सांगितलेलं नाही आहेत, कारण प्रत्येकालाच ही माहिती आहे, तर त्यामुळे मी सांगितलेलं नाही आहे. तर आता आपण झटपट थाळी बनवूयात. तर आपली थाळी तयार आहे. तर इथे मी मीठ सर्व केलेलं, काकडी सर्व केलेली. सलाद असल्यावर काकडीची गरज नाही, पण मी इथे सर्व करून दाखवलेला आहे. तर इथे सलाद जो होता आपण करून घेतलेला हेल्दी तोसुद्धा सर्व केलेला. भातसुद्धा वरण भातसुद्धा झालेला होता. वरण भातसुद्धा सर्व करून घेतलेला. कैरीचे लोणचे सर्व करून घेतलेले आहेत आणि त्यामधलं सुकं वाटण होतं थोडं ते घेतलेलं आहेत. आणि बघू शकता चमचमीत अशी भरली कारली करून घेतलेली होती, तीसुद्धा सर्व करणार आहे. दिसायलाही अप्रतिम आहेत आणि खायलासुद्धा. तर ज्यांना कारले आवडत नाही त्यांनी या पद्धतीने करून बघा, नक्कीच आवडतील. तर अशी आपली पारंपरिक अशी थाळी तयार आहे रोजच्या जेवणातली. अगदी हेल्दी रेसिपी आहेत आणि सहज कमीत कमी वेळामध्ये 25 ते 30 मिनिटमध्ये किंवा 20 ते 25 मिनिटमध्ये ही थाळी होऊन जाते. तर बघू शकता असं मस्त चमचमीत जर रोजच्या झटपट होणारी आणि हेल्दी थाळी कशी बनवायची हे सर्व सविस्तर सांगितलेलं आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रोज नवनवीन रेसिपीज असतात. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि रोज नवनवीन रेसिपीजचा आनंद घ्या. थँक्यू.